आता बघा दोन सेंटेन्सेस आहेत. एक आहे आय एम गुड ॲट कुकिंग, दुसरा आहे आय एम गुड इन कुकिंग. मग पुन्हा तेच कन्फ्युजन, राईट? बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं? तर पहिलं बघा गुड ॲट. आता गुड ॲट कधी वापरतो आपण? जेव्हा आपल्याकडे एखादी ॲबिलिटी असेल, आपण एखाद्या स्किलमध्ये काय असेल स्ट्रॉंग असेल, एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्ट्रॉंग असेल, राईट? किंवा मग एखादा सब्जेक्ट असेल, जसं की मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, राईट? जिओग्राफी आहे. अशा एखाद्या सब्जेक्टमध्ये आपण काय असेल स्ट्रॉंग असेल, तर अशा वेळेस काय करतो आपण गुड ॲटचा वापर करतो. सिंपल. एक्झाम्पल बघा. आय एम गुड ॲट कुकिंग, राईट? म्हणजेच काय मी काय आहे कुकिंगमध्ये चांगलं आहे, राईट? दुसरं एक्झाम्पल बघा. शी इज गुड ॲट डान्सिंग. ती कशी आहे डान्सिंग मध्ये काय चांगली आहे, राईट? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ही इज गुड ॲट मॅथमॅटिक्स. म्हणजेच काय तो काय आहे मॅथ्स मध्ये काय आहे चांगला आहे. येतं लक्षात? आता बघा गुड इन. आता गुड इनचा वापर कधी करतो आपण? जेव्हा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन असेल, राईट? एखादी डिफिकल्ट कंडिशन असेल, एखादा डिफिकल्ट एन्व्हायरमेंट असेल, तिथं सर्व्हाइव्ह करणं, राईट? तर तशा वेळेस काय करतो आपण गुड इनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल शी इज गुड इन डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे काय ती कशी आहे चांगली आहे कशामध्ये डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये. बरोबर. धिस प्लांट ग्रोज गुड इन हॉट वेदर. धिस प्लांट ग्रोज गुड इन हॉट वेदर. म्हणजेच काय हे जे प्लांट आहे ते चांगल्या प्रकारे ग्रो होते कुठं पण हॉट वेदर मध्ये सुद्धा. इथे आधी लक्षात नाही. म्हणजेच काय एक एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, राईट? हॉट वेदर काय आहे एक डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आय होप तुम्हाला दोघांमधला फरक समजला असेल, राईट? याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता एखादा प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता, राईट? तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.